कसं आहे कड्यावरचं कसं कसं. हॅलो नमस्कार, मी सुप्रिया. नवीन एका ब्लॉगमध्ये आपलं मनापासून स्वागत करते. तुम्हाला आजचा दिवस सुखाचा, आनंदी आणि आरोग्यदायी जाऊ. तुम्ही जी काही स्वप्न पाहिली असतील ती सगळी स्वप्न तुमची पूर्ण होत. त्याचबरोबर शुभ सकाळ सर्वांना. पहाटेची वेळ आहे आणि नेहमीप्रमाणे आज मी लवकर उठलेले आहे. खरं तर मला अजून लवकर उठायचं होतं, पण जागच आली नाही. कारण काल रात्री ना बाबांचा वाढदिवस होता आणि रात्री सेलिब्रेशन करता करता 1 वाजलेला होता. आणि त्यानंतर दिवसभर ना मी झोपलीच नव्हते. म्हणजे मग मला झोप खूप कमी मिळालेली आहे. तर आत्ता वाजलेले आहेत बघा 5 वाजता मला जाग आली. बरोबर 1 वाजता झोपल्यानंतर मला वाटतं 4-4.5 तास माझी झोप झाली असावी. तर असो ताईंनो, आज आहे गणेश जयंती आणि तुम्ही पाहत असाल तर माझी देवपूजा आत्ता झालेली आहे. घरातलं जे पारुसा केर वगैरे तो काढला, त्यानंतर देवपूजा केली आणि तुळशीला पाणी घालणं, अन्नपूर्णेची पूजा, हे नेहमीचं जे रुटीन आहे ते झालेलं आहे. आणि आता पटपट गडबड चाललेली आहे आमची बाहेर जाण्याची. तर ब्लॉग कंटिन्यू करा. तुम्हाला मी आज कुठंतरी घेऊन जाणार आहे आणि कोणाला तरी भेटवणार आहे. तर तुम्हाला थंबनेलवरनं तर कळालंच असेल, तरी पण ब्लॉग हा कंटिन्यू करा. खूप इंटरेस्टिंग हा ब्लॉग असणार आहे. तर आजचा ब्लॉग ना ट्रेकिंग ब्लॉग असणार आहे. तर मी कधीही डोंगर चढलेले नाही आहे आणि आपले साधे जे डोंगर असतात सोपे वळणाचे, ते सुद्धा चढलेले नाही आहे. तर आज ना डोंगर चढायला जाणार आहोत आपण, म्हणजे ट्रेकिंग करायला जाणार आहोत. तर आमच्या घरापुढचा जो डोंगर आहे ना, तिथं स्वयंभू गणपतीचं मंदिर आहे आणि त्याच गणपतीची भेट तुमच्याशी मी आज घडवून देणार आहे. तर ताईंनो, आता चहा वगैरे घेतला, चहा ठेवलेला आहे, चहा घेतला, धूप लावलेला आहे किचन कट्ट्यावर नेहमीप्रमाणे आणि तुळशीला दिवा लावायचा आहे. तर आता अंधार आहे तर तुळशीला दिवा लावून घेते. एक बॅग भरलेली आहे, त्या बॅगमध्ये उदबत्ती, धूप, कापूर, अभिषेक करण्यासाठी दूध, पाणी, हे सगळ्या वस्तू घेतलेल्या आहेत आणि आता मग निघालेलो आहोत. तर किचनची लाईट बंद केली, कोणीच उठलं नव्हतं अजून. आणि निघताना थोडंसं उजाडलेलं. तर आजची देवपूजा झालेली आहे पहा. धूप अजून चालूच आहे. धूपदीप केला, मस्तपैकी छान अभिषेक केला देवांना आणि फुलं वगैरे वाहिली चाफ्याची. तर थोडंसं उजाड झालं, मग आम्ही बाहेर पडलो. तर तुळशीचा दिवा अजून चालूच आहे, तुम्ही पाहत असाल. तर बाहेरून कुलूप लावलं कारण कोणीही उठलं नव्हतं यावेळेला. तर ही जी वेळ आहे ना ताईंनो, 6:30च्या आसपासची ही वेळ आहे. हो, 6:30 6:15 वाजले असतील. आणि बऱ्यापैकी जे अंतर आहे ना, आम्ही ते गाडीनेच पार केलं. कारण खूप म्हणजे डोंगरापर्यंत पोचायचं म्हटलं ना घरापासून तर खूप अंतर आहे. त्यामुळं गाडीने जायचं ठरवलं आणि मी स्वेटर घालायला विसरले, कानाला बांधायचं सुद्धा विसरले. तर इकडे डोंगराच्या पायथ्याशी पोचलो ना की काही जणांची घरं आहेत आणि ते गुरंढोरं पाळतात, शेती करतात. तर त्यांनी कुत्रीसुद्धा पाळलेली आहेत. ही पश्चिमी जातीची कुत्री आहेत. करत काय नाहीत, पण खूप भुंकतात गाडी बघितली किंवा अनोळखी माणूस बघितला तर. तर या ताई पण लवकर उठलेल्या आहेत. ज्यांच्या घरी गुरंढोरं आहेत त्यांना रोज शेण पाण्यासाठी लवकर उठावंच लागतं. आपल्यासारखं नाही आहे ताईंनो. आपल्याला एक्सरसाइज करायचं, सकाळी कंटाळा आला तर आपण झोपून राहू शकतो, पण ही लोक झोपून राहू शकत नाही कारण यांना शेण पाणी करायचं असतं, धारा काढायच्या असतात. तर हे यांची एक्सरसाइज बघा अशी होते. आणि अशाच कामातून एक्सरसाइज झालेली कधीही चांगली आहे. ज्यांच्या घरी गुरंढोरं, त्यांच्या घरी लक्ष्मीची कधीही कमतरता पडत नाही. दूध तूप अगदी ओसंडून असतं. तर आता बघा डोंगराजवळ पोचतच आलेलो आहोत आपण. मला सुद्धा गाई गुरं वासरं खूप आवडतात. त्या वासराला बघून तर मला खूप भारी वाटलं. पांढरं शुभ्र असं वासरू होतं. तर असो, आता बघा इकडे तुम्हाला शेती दिसत असेल तर कोणी ज्वारी लावलेली आहे, कोणी गहू लावलेला आहे. तर अशी हिरवीगार अशी गहू आहेत बघा हे. तर कधी आम्हाला जर वाटलं ना तर आम्ही असे घरवेच गहू विकत घेतो. तर एक छोटीशी वाट आहे आणि बाजूला तुम्ही पाहत असाल, मी दाखवते, तो ओढा वाहतो आणि पलीकडे शेती आणि बारकी अशी वाट आहे डोंगरावर जाण्यासाठी. आता आपण डोंगर चढायला सुरुवात केलेली आहे ताईंनो. डोंगर दुरून साजरे अशी म्हण का पडली ना ते आज मला नक्की कळालं ताईंनो. खूप म्हणजे खूप त्रास झालेला आहे मला हे डोंगर चढताना. आणि गेल्यानंतर ना वर बघा काहीसं असं दृश्य दिसत होतं. खूप भारी वाटलं, खूप समाधान वाटलं मनाला. काहीच म्हणजे जे काही तो त्रास झालेला होता तो सगळा निघून गेला आणि असं काहीसं दृश्य होतं बघा.
नमस्कार. तर आज आहे गणेश जयंती आणि गणेश जयंती निमित्त आपण कड्यावरच्या गणपतीला आलेलो आहोत दर्शनासाठी. तर आपल्या घरातून खरं तर गणपती दिसतो, पण आज मी पहिल्यांदा आलेली आहे गणपतीला. तर बघूयात आपण कशी मूर्ती आहे, स्वयंभू मूर्ती आहे. तिथं जायचं, पूजा करायची, आरती करायची आणि घरी यायचं. तर आत्ता किती 7 तरी वाजले असावेत आणि सूर्योदय होतोय. तर किती छान दिसतं डोंगरावरून हे सगळं दृश्य. बघ किती भारी दिसतं. है ना, भारी वाटतं की नाही. हिरवी हिरवीगार शेती दिसते इकडनं आणि उगवणारा सूर्य. चला ऐक, मला चढवा ना तुम्हीच पुढे या. पाय जड झाले. मला तर सूर्यदेवांना बघूनच भारी वाटते. चहा फक्त पिलाय, पटापटा लावून थोडं आहे दाखवू की थोडं. हो हो. तर ताईंनो, अर्धा निम्मा डोंगर आपण चढत आलेलो आहोत. बापरे, एवढे पाय दुखत होते ना ताईंनो. आणि हा डोंगर चढणं म्हणजे खूप अवघड गोष्ट आहे, कारण काही डोंगर बघा असे छान सपाटीला असतात, त्यांना रस्ते असतात. ह्या डोंगराला अजिबात रस्ता नाही. आणि जी मूर्ती आहे ना गणपती बाप्पांची, ती अगदी टोकाला, म्हणजे अगदी टोकाला आहे. तर तिकडं टोकापर्यंत आपल्याला पोचायचं आहे, कुठं असं आधीमध्ये नाही आहे. आणि तुम्ही इकडं पाहत असाल, खोल अशी दरी आहे. आणि ही जी पायवाट आहे, एकच माणूस फक्त या रस्त्याने चालू शकतो. मी तुम्हाला पाय हे करून दाखवला पलीकडं, तर तिथून पुढे बघा सगळी दरीच आहे. अशी खूप मोठीच्या मोठी दरी आहे. आणि रस्ता जिथून असा तयार झालेला आहे, म्हणजे एकच माणूस त्या रस्त्यातून चालू शकतो. तर असा हा रस्ता आहे. तर ह्या रस्त्यानं आपल्याला आहे ना डोंगराचं टोक गाठायचं आहे. बिना चपलीचंच आणलं मला देवानं. कसं आहे कड्यावरचं गणपती? कसं छान, बघा किती छान आहे. वर जाऊन तुम्हाला अजून मूर्ती दाखवते. आजाव आजाव करताय. हा रस्ता बघा, हे कसलं इथनं बेकार. ते मोबाईल मध्ये तर सरस शूट पण करता येत नाही, असं आहे. नाही आहो, पण ते असं कॅमेऱ्यामध्ये तर दिसत पण नाही, माहिती का, की आपण कुठल्या ह्याच्यातून आलोय. आता हे पालवी खाली बघायचं नीट. पायाने चापसून बघते का पालवी? डेंजर पायाने नाही चापसून बघ.
तर आता आपण पोचलेलो आहोत गणपती बाप्पांच्या मंदिराजवळ. बापरे, त्या कडावर जाऊन बसलाय. हरे राम कृष्ण हरे पांडुरंगा विठ्ठल 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 विठ्ठल. बापरे, बसायला जागा आहे का तिथं? कृष्ण बापरे, हे कसलंय? तर ही आहे स्वयंभू गणेशाची मूर्ती. तर आज गणेश जयंती आहे आणि तुम्हाला कधीच म्हणजे हा गणपती बाप्पा बघायला मिळाला नसता जर आम्ही आलो नसतो किंवा शूट केलं नसतं तर. कारण या गणपती बाप्पांना खूप कमी लोक येतात ज्यांच्यात स्टॅमिना आहे चढण्याचा, जे की आर्मीमध्ये वगैरे भरती होणार आहेत किंवा सगळे असे जेंट्सच येतात. लेडीज पण मी खूप कमी बघितलेले आहे ज्या मिलिटरी भरती होतात किंवा पोलीसमध्ये, तर त्यांचं ट्रेनिंग या डोंगरावर घेतलं जातं. तर त्यामुळं ना खूप म्हणजे असा वेगळाच असा हा डोंगर आहे. चढायला नीट वाट नाही आहे, वाट आहे तर ती पण खूप अशी जीवघेणी आहे. तर गणपती बाप्पांचं जिथं टेकड आहे तर ते टेकड किंवा ती जागा तुम्ही पाहत असाल तर 2 पावलं जर आपण मागे गेलो ना तर तिथून खूप मोठी दरी आहे जिथे मी उभी आहे. तर एवढीच फक्त 1 ते 2च माणसं इथं उभं राहू शकतात दर्शनासाठी, एवढीच या टेकडावर जागा आहे. आणि आपण जरी गणपती बाप्पांचं दर्शन घेऊन पुढे बसलो तर तिथून खूप मोठी दरी आहे. ज्याचं मन खंबीर आहे, खूप स्ट्रॉंग आहे, तोच माणूस इथे येऊ शकतो. कारण मी घरी आल्यानंतर पण मला खूप त्रास झालेला होता. कारण मी जेव्हा दर्शन घेऊन बसले मांडी घालून तर तिथून थोडंसं म्हणजे खाली जरी बघितलं ना तरी सुद्धा चक्कर येते. असा हा डोंगर आहे. नववे श्री भालचंद्र, 10वे श्री विनायक, 11वे श्री गणपती, 12वे श्री गजानन, देवनावी अशी 12, 3 संध्या मनन, विघ्न भीती नसे त्याला, प्रभू तू सर्व सिद्धी दे, विद्यार्थाला मिळे विद्या, धनार्थाला मिळे धन, पुत्रार्थाला मिळे पुत्र, नष्टार्थाला मिळे गती, जपता हे गणपती स्तोत्र, 6 मासात हे फळ, 1 वर्ष पूर्ण होता मिळे सिद्धी न संशय, नारदांनी रचिलेले झाले संपूर्ण स्तोत्र हे, श्रीधराने मराठी पठण ज्ञान. ओम गण गणपते नमः. ओम गण गणपते नमः. ओम गण गणपते नमः. तर तुम्ही इथं पाहत असाल ना करवंदाची जाळी आहे आणि करवंदाच्या जाळीला ना फुलं उमललेली आहेत. म्हणजे आता करवंदाचं सीझन चालू होणार आहे. जिकडे तिकडे बघावं ना तर इकडे करवंद भरपूर आहेत, करवंदाच्या जाळ्या आहेत. तर इकडं खूप कमी लोक येतात ना, त्यामुळे ह्या अशा वनस्पती किंवा करवंद भरपूर इथं लागलेले असतात आणि आम्ही खाल्लेले आहे. खूप गोड अशी करवंद आहेत. तर तुम्ही पहा, मी ज्या टेकडावर उभी आहे गणपती बाप्पांचं दर्शन घ्यायला, ते तिथून किती मोठी खोल अशी दरी आहे आणि इकडे बघा गणपती बाप्पांचं स्थान आहे ज्या दगडावर मी उभी आहे. तर पावसाळ्यात तर शक्यतो खूप म्हणजे येण्यास बंदीच आहे इथं. आतमध्ये हे करू का, लावू का? काय दिवा लाव की आतमध्ये? दिवाच आतमध्ये लावते. हा इथे ठेवते. चांदीचे डोळे आहेत खाली आतमध्ये. बंद करू थोडा वेळ. बरं बसा, थांबा मी दिवा लावते. इकडे दाखवा. घरातून दर्शन घेताना किती सोपं वाटतं. किचन मधनं गणपती बाप्पा दिसतो, पण गणपती बाप्पापर्यंत यायला किती वेळ लागतो.
येणं म्हणजे सोपं नाही आहे इकडे. थोडंसं ऑक्सिजन पण मिळायला पाहिजे. बस आता लय होईल तो, मग तुमचा लय जाळ होईल त्याचा. एक 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 घाला. हा हाय की गोडी. गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया, सुख करता दुःख हरता वार्ता विघ्नाची, नुरवी पूर्वी प्रेम कृपा जयाची, सर्वांगी सुंदर उटी शेंदुराची, कंठी झळके माळ मुक्ता फळाची, जय देव जय देव जय मंगल मूर्ती, हो श्री मंगल मूर्ती, दर्शन मात्रे मन कामना पूर्ती, जय देव जय देव, रत्न खचित गौरा तुझ गौरी कुमरा. दर्शन घ्यायचं तर ना तुला एखादी रील बनवली असते तोपर्यंत. रेंज आहे का इथं रील बनवायला? आधी गड नीट खाली उतरून जाऊ द्या. काय नाही हे सूर्यदेव बघते बसले कुठं आहे, कसं निवांत बसलोय आरती वगैरे करून. आता हे चढणं किती अवघड आहे तुम्ही सांगा, हाय का? आपण आता एवढं 30च्या वयात आहेत, एवढं तरी पण आपल्याला हे गड चढवणं. मग हे जे क्षण आहेत ना आपल्याला म्हातारपणी, म्हणजे म्हातारपणी तर कोण चढूच शकत नाही. आता आपल्या आई चढू शकतात काही नाही चढू मग शकत. आपले पण वय झाल्यावर आपण पण नाही चढू शकत. तर मग नाही, पण आपण मी आता ही सवय चालू करतो रोज एक योग्य वयात ना, योग्य वयात पाहिजे तिकडं फिरून घ्यायचं. असे गड किल्ले किंवा उंचावर जाणं आपल्याला म्हातारपणात होत नाही. तर म्हणजे आत्ताच्या वयामध्ये ना हे सगळं करून घ्यायचं थोडा वेळ काढून, हे की नाही? बोला, हे की नाही? बरोबर आहे. कारण कुणाचं काय आता तर काय काय निघालंय, भेसळयुक्त खातोय आणि आजारी पडतोय. पक्षी किती सुंदर उडतोय बघा, दाखवतो तुम्हाला. झूम कर. घारच होती ना, घरच आहे बघ चालू. पण नाही ते दिसणं एवढं काय हे कुठलं दिसतंय. चला सोंट्या निघूया आपण. कुठं ठेवती? इथं ठेव हां. पायाला. पायाला नाही, इथं तोंडाला लावा ना. कुठं? इकडं. हां. हॅपी बर्थडे म्हणा. हॅपी बर्थडे आज गणपती बाप्पा. बर्थडे. वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा गणपती बाप्पा. गणेश जयंती आहे ना. हां. शुगर लेवल. तर खूप दिवसांची इच्छा होती गणपती बाप्पाला यायचं, आणि गणपती बाप्पाला यायचं काही सोपं काम नाही आहे ताईंनो. तुम्ही आता पाहिला असाल व्हिडिओ, तर खूप मोठं म्हणजे डोंगराचं हे शेवटचं टोक आहे. तिथं आम्ही बसलेलो आहोत आणि तिथून पुढे बघा खोल अशी दरी आहे. इथं बसल्यानंतर सुद्धा मला थोडी धडकी भरलेली होती. तर असो ताईंनो, घर बसल्या तुमचं जर गणपती बाप्पाचं दर्शन झालं असेल, गणपती बाप्पांना तुम्ही सुद्धा हॅपी बर्थडे म्हणा आणि खूप सारा त्यांचा आशीर्वाद घ्या. या व्हिडिओचा शेवट मी इथंच करते. परत आपण पुन्हा भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या, मजेत राहा. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की सबस्क्राईब आणि लाईक करा. बाय बाय.